नमस्कार मंडळी. तर नवरा आज जेवण बनवतोय, बघूया काय मेन्यू मध्ये. सोलून का नाही घेतलंय सोळं दे झालं. मग तुला सोलून खायचं पण आम्हाला चालतं ना तसंच. बर. आम्ही बामण नाही रे, आम्ही गरीब आदमी. कसंही केलं तर खाऊ शकतो. हे आती होते बरं का, आता आती होते गरीब आदमी. हत्ती काय होते याच्यात? काय हत्ती? हत्ती काय आहे मग ते सांग. हा, मग मी साधा प्रश्न विचारलेला होता ना की सोलून का नाही खाल्ला म्हणजे सोलून का नाही असं घेतलं. कोण फिरते माझ्याकडे? शक्य दायरा मी दया कुछ तो गडबड आहे. हा असं काय फिरते एका ठिकाणी उभा राहा ना कुठं तरी. बरं काय मग मेनू? तुझी हाईट कमी आहे ऑलरेडी, किचन छोटं आहे, ते फिरू राहील तू. नाही, मेनू काय? झूम होऊन दिसन ना. मेनू काय? मेनू मेनू काहीच नाही, ओनली खिचडी. खिचडी मेनू. वाव, किती स्वादिष्ट मेनू, स्वादिष्ट मेनू. अरे पण तुला काहीतरी गेलं डोळ्यात. अरे पण तुला समजलं पाहिजे, तू कुशाल व्हिडिओ काढायला मला कामाला झोपवलंय. आता मला विचारते मेनू काय आहे, मला जे बनवायचं ते मी बनवणार आहे. तुला खायचं असेल तर खा, नसं उपाशी राहा, मला काय घेऊन देईन. नवरा एवढा कामाचा असल्यावरती काय कशात ताण घेऊन येते? आयतच आहे खायला भेटायला नवरा कामाचा, त्याला कामाचं ना तुझ्या जीवर येतं ते सांग. नवरा कामाचा म्हणे, आता मला कर नाही, मला फॅमिली चालू नाही, परपंच चालू नाही. नवरा कामाचा. गो बाई. नाही, पण एखाद्याने सोलून घेतलं असतं बरं. ते गरज नाही ना, गरज नाही ना मला सोलायची. मग आमचं आम्ही खाईन ना, तू खायचं नाही ना, कशात पंचायती करते आमची. काय? बटाटे हा, 2च बस का? 3 घेतली होती. बस ना, 2 जण खायला आहे, त्याला 3 बटाटे कशाला लागतात? एकच यायचं तर होऊन गेलं असतं. क्वांटिटी जास्त करून मस्त करायला, मस्त गावरान तूप बीप टाकून एकदम टॅक करायचं. संपलंय गावरान तूप, संपलंय. तेल होती मी जास्त तेल खाल्लेलं उपयोग असतं. आमची डायजेस्टिव्ह सिस्टीम एकदम ओके आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम एवढं दिसतंय समोर, तेल 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 तेल. काष्टाची प्रॉपर्टी फुकट नाही कमवलं. बर, रात्रंदिवस खायला कष्ट घेतले थोडेसे. रात्रंदिवस मेहनत करतोय म्हणून खातोय, आणि ते खाऊन खाऊन जमा केलेली प्रॉपर्टी तिचं नाव ठेवते का तू? शेपला पण मागे टाकशील कापाय मध्ये, तर तुम्ही शिकवलंय माझ्या आई बापाने मला. चांगली गोष्ट आहे. असंच तुम्ही शिकत राहा, म्हणजे माझा ताण कमी होईल. अरे तुमच्या कामा जीवर आहेत ते सांगा ना, ताण कमी होतील काय? हे काय टाकीत बघ, टाकीत काय काय? तुम्ही करायला घेतलंय ना, तुम्ही बघायचं काय टाकायचं. मी फक्त मजा बघणार तुमची आज. तेल, मीठ, मिरची, हळद, मीठ, अजून काय आपल्याकडे? तांदूळ, राईस, अजून मीठ, अजून तांदूळ, अजून अंबारी, कांदा लसूण पेस्ट, परत कांदा लसूण आणि कांदा लसूण पेस्ट. हा, ते लय कांदा लसूण नसतं, आलं लसूण पेस्ट असते ती. अरे जी कोणती पेस्ट असेल ती टाकेन मी. बर, शेंगदाणे अशा प्रकारे. हे काय? गळ्यात कसं ते शेळ्या मेंढ्या करता असं बरं का, कोणतरी शेळी का मेंढी करते असं. विक्स की गोली लो, खिचखिच दूर करो. ते खिचखिच होती. अरे आधी जिरे वगैरे काही शेंगदाणे जळून जाईल लास्ट पर्यंत, आधी कांदा परतून घ्या ना. जिरे टाका, कांदा परतून घ्या. प्रोफेशनल शेफ्स. मी लाईट कांदा टाकायचं विसरून गेले होते. मस्त बनणार आहे आज खिचडी, मस्त बनणार आहे आज. कांदा टाकायचं विसरून गेलेले. डिस्टर्ब करू नको, त्यामुळे विसरलो तुम्ही. तू लावलं गप्पाच्या नादी मला, त्यामुळे विसरलो. अरे
प्रोफेशनल शेफ असे विराज कमर हात माणसाने आपल्या बोलण्याचं पक्क राहावं. मी नाही काय नाहीये मी नाही. काय करायचं ते कर. पण मग बोलायचं कशाला, तशी कमेंटमेंट करायचं कशाला, मी नाही खाणार ते नाही खाणार आणि ऐक ना लाईट आणा तिकडे. कशाला दिसा ना मला एवढं उजड आहे. आणि आण उजड आहे एवढं. रे तू. मी नाही आणणार एवढं उजड आहे तरी कशाला लागतोय तुम्हाला लाईट. कांदा खाली बाहेर कुठं राहिला का बनवत तसं आहे ना. भूक लागली कांद्याचा वास नुसतं कांद्याचा वास घेऊन भूक लागली. अरे ते फिरवावं लागेल ना कमी वाजलं म्हणजे कसं होणार आहे ते. किती वाजू राहिले ते. मग फिरवलं नाही तर जळणार ना खाली कांदा. पण असं स्मूथ होतं ना पण ते काही Smooth काही कसं असं? असं मात्र माणसाच्या अंगात असं असतं जीव नसल्यावर. तुम्ही नसं टोचा मारल्यासारखं चाललेलं आहे तुम्ही धडाधड 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 करता. अरे मी असं फिरवतो ना तर तवाच तयार. ते मनाने लॉजिक लावायचं काम चाललेलं आहे बघा. मनाने काय प्रोफेशनल शेफचं मनाने मनाने काय हे बघ असं साईडला केलं का केलं सगळं अलीकडे आलं असं टाकायचं. जिरे टाकायचं जिरे लगेच काय करायचं हळद टाकायची. हा डेबल टाकायचा. कशासाठी. डेबल टाकायचा. लगेच ठेवले ते मसाले पुढे संपले. हा असं काही संपले. संपले असं कसं वापरले म्हणून संपले ना. जास्त तिखट आहे ना असं जास्त वाटत. मसाले नका टाकू. ते मस्त थोडं कमी टाकली मिरची पावडर. खतरनाक वाटला. अरे पण आपण तांदूळ खाले नाही ना. तांदूळ काढा बरं. मी नाही काढणार. नाही गळून चाललंय मसाला. करता तुम्ही ना सगळं मला कशा सांगताय. काय टाकले नाही अभि मसाले पण कुकिंग ते शिजून निघतं त्या पावलं. कुकिंग मस्त झालेली. भूले जा रहे साहब. हे बघा कसं झालंय एकदम टाकाटक असं मस्त तांदूळ टाकतो त्याच्यात आता. निम्म्या गोष्टी तर विसरले मला असं वाटतंय. नाही काही नाही सगळं टाकलं त्याच्यात. काय विसरली सांग तू काय विसरली. सगळं टाकलं त्याच्यात. पाणी ऍड करायला ग्लास कुठे गेले. ग्लास कोण भरेल. 5 ग्लास पाणी टाकत आले ग्लास वेळ भरला त्याच्यात 2 तास भरला तरी होणार. उकळी आली. पुढच्या 3 सुट्ट्या झाल्या. 3 सुट्ट्यांमध्ये पुढच्या 3 शिट्ट्यांमध्ये जेवण रेडी. बघायला मी गेले. वरती जाणार यार सिरियसली नाही जाणार. सिरियसली वरती जाणार. नाही जाणार. गेलं लावा तुम्ही हो झाकण. थोडस इकडे उभं राहा ना. तेच इकडे बेसिन मध्ये जाऊ मी. लाईटचं मोठं बेसिन मध्ये जाऊ मी आता तुमची इच्छा. बस काम इकडे ठेवू. हा इकडे लाईटचा लई प्रॉब्लेम होतोय. हा लाईट आणलाय आम्ही लाईट गेल्यानंतर लावण्यासाठी कारण की 4 तास लाईट बंद असते ना. 4 तास अंधारात बसू शकतो तुम्ही. ह्या कलियुगात तर बिलकुल नाही. काय कलियुगात का नाही बसू शकत. का नाही बसू शकत? मी तर नाही राहू शकत बिगर लाईट. अंधार काय नाही म्हणतो काय. पहिले लोक जगले असतील पण मी उजेडात जन्म घेतला. मी उजेडातच राहणार आयुष्यभर. बर हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ कळून राहिली. अरे ते तसलं तेवढं तर येतच त्या कुकर मधून. त्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे. एक काम करा ना तिथं बस. बोला काय काम करू. तिथं बस ना वर. बस ना तू बुट्टी घेऊन एवढी सोने तो खांदा कुठे आहे. 1 फूट दा 1 फूट दा 1 फूट दा म्हणते डायरेक्ट एवढं. एक झापडी गेली तर तेव्हा लग्न करताना बघून घ्यायची ना की बुट्टी का झाडी. तुला नाही पाहत आलं. तुला नाही पाहत आलं बरोबर. अरे शेट्टी काय नाही भूक लागली. होईल तू काय खाणार. मला उपवास आहे आज. हे प्रभू
हे प्रभु, काय प्रभु, बोलो बालक, क्या कहना चाहते हो? कहना कुछ नहीं चाहते हैं, भगवान को तो भी छोड़ दो. किती ना- भगवानला किती सोडायला ना- एक अरे, मिनिट, मी काय म्हणतो, ऐक तू. एक मी म्हणतो, मिनिट. ऐक. भगवानला सोडायला नाव कोणी काढलं? तुम्ही अरे, काढलं. पण तुम्ही तुमच्या सुखासाठी देवाला मी ताण देऊ राहिले यार. काय तांदूळ? उपवास धरलाय. अरे मला नाही आहे उपवास, पण तुम्ही विचारलं मी काय खाणार आहे, मग मी काय बोलणार आहे? मला उपवास आहे, काय नाही खाणार. मला बी माहिती तुला उपवास नाही. मग हे शिट्टी काम आहे नाही. तुमच्या 5 मिनिटाचा अर्धा तास झालाय. अरे होऊ द्या ना, इतकं काही घाई झाली तुम्हाला पण. भाई मला नाही आली, मला पोटामध्ये पोट. सकाळपासून जेवण नाही केलंय, तू फक्त शेवया खाऊ घातलंय सकाळी, ते बी एवढेच आहे. एवढेच म्हणजे एवढेच प्लेट मध्ये एवढेच. एवढूशा प्लेटमध्ये एवढूशा खाऊ घातल्या. एवढूशा वरती माणूस जिवंत आहे सकाळपासून. हा मग मी तेच सांगू राहिलो. आश्चर्यजनक गोष्ट आहे, आश्चर्यजनक. मी हेच सांगू राहिलो गेला, पण हिचं लक्ष पाहिलं का? एवढूस 172 सेंटीमीटरचा माणूस उभा आहे इथं, एवढीशा तुझ्या त्या शेवयांवर. शेवया नॉट शेवया, शेवया कसं नाव आहे ना, शेवया. मी स्वयंपाक बनवतोय, हिचे स्वयंपाक बनायचं जीवर आलंय ना, त्यामुळे ही स्वयंपाक बनायचं मला सांगितलंय. आणि मला राईस एकदम टेस्टी बनवतो म्हणून मी करतोय. कारण की स्वतःच्या पोटासाठी स्वतःलाच कमावं लागतं, स्वतःलाच खावं लागतं. दुसरं कितीही आपल्याला सांत्वना देत असेल तरीही आपल्याला स्वतःच सगळं काही करावं कसल्या लागतं. सांत्वना. ओ भाई तुम्ही असे बोलू राहिले तुमच्यावरती जसं काही लय असं टॉर्चर होऊ राहिले, टॉर्चर. तोंडाला हात लावायचा नाही, कळलं? माझी ब्राईट स्किन खराब होईल. ब्राईट तो माझ्या तोंडात कशी काय असते येऊन जाऊन? ते असं पकडलं जरा आवडतं, असं असं. माझे दात ढिल्ले झाली असं दाखवत. हे बघा, इतनी खुशी दुसऱ्याला कामाला झोपून वाट बघू राहिले मी, कधी होती वाटत शिट्टी. शिट्टी झाली. शिट्टी टाटा पिटेल. हाय टाटा बिट्टे घ्या. एकच शिट्टी झाली आताची. हा मग 2 होते ना, आता 1 झाली म्हणजे दुसरी होणारच आहे. सर इतकी काय काही आहे पण. भूक लागली यार, सकाळपासून काही खाल्लं नाही. घरात एवढे भांडे असून तुम्हाला आईस्क्रीमचा डबाच का पाहिजे? सोपं आहे ना ते. काय सोपं आहे? जास्त घासायचं ताण अजून नाही होते ना. खडे बिडे असले तर ते शिजून निघतील ना. म्हणजे कसं पोटाचा त्रास होतो. खडे बिडे असले तर तुम्ही तांदूळ निसून घेतलाय ना. निसलाय पण माय डोळे मध्ये काय दुर्बीण नाहीये, कळलंय का? दुर्बीण आहे. ये हो गया रेडी राईस. अशा प्रकारे खिचडी बनवून झालेली आहे. माहित नाही कशी बनलेली असेल काय. बघूया एकदा उघडून बघूया कुकरचं झाकण कशी दिसतीये. खिचडीची ओपनिंग सेरेमनी चालू झाली आहे. मस्त दिसती. मसाला खाली बसला. वाव, मला बी खावायची आता. असं लोणचं घ्यायचं, असं काढायचं मस्त पद्धतशीर. द्या पटकन रिव्ह्यू द्या. रिव्ह्यू द्या. रिव्ह्यू द्या चक्कर मध्ये माझा व्ह्यू होईल इकडे. चक्कर मोबाईल झाला. स्वतःला बनवलेलं ना, आता एकच नंबर वाटेल आता. आता मीठ कंप्लीट करून घेऊ. मीठ टाकलंच नाही. मीठ टाकलंच नाही तुम्ही. मी पूर्ण व्हिडिओ काढलाय, मीठ टाकलेलं नाही. व्हिडिओ मागे घेऊन पाहिजे. त्या बेसी मध्ये चमचा टाकला मी हे बी बोललोय का चमचा खराब होता म्हणजे ते ओलसड झालाय.